तिकडं नाही एवढं रे महाराज. गावात पंक्चर दुकान आहे का? पंक्चरचं दुकान आहे का गावात? याला राजगडीत तुमच्या जवळ आणि तुम्ही पन्हाळा करता. असला मोठा खेळा उसला. बाकी आम्हाला कसं आहे, पुण्यात थोडंफार फिरायचं आहे, त्यामुळे आम्हाला गड काय पूर्ण फिरणं होत नाही. आम्हाला जायचं डायरेक्ट खाली नॉन स्टॉप. हां आताच काय तर झालं असं. खूप मजा आली बरं का. हाच तो एरिया जिथे माकडाने आमच्यावर हल्ला केला, त्या पोरांचा डब्बाही खाल्ला. आणि सुयशने धाडस जाऊन नेतृत्व घेतलं, पुढे होऊन माकडांना हाकलून लावलं. आम्ही सुयशला पाठिंबा देत होता, जीव फुगत होता पुढे. सुयश बी लय फुगत होता. अयो चढणं होत नाही, उतरणं होतंय, चढणं होत नाही, चढणं होत नाही. एक राजगड जर पूर्ण बघत असला तर एक स्टे राजगडवर लागतेच, तर होऊ शकते. किती भली भली असते. काय नाही करत हे बारक्या, काय नाही करत रे. येताना लय भारी वाटत होता, जाताना कसं वाटायला वाटायला. तुझा पळ पुढी सुयश, सुयश आहे माझ्यासोबत. कसं वाटायलंय काय तर बोल. आणि मस्त कॅम्पिंग केली अशी करायला पाहिजे. आणि ती माझी शेवटची, काय म्हणतात नाव लक्षात नाही. आमच्याकडे टेंट होता पण आणत राहिला. आम्ही ही एरिया फिरला, ही वरचा राहिला, ही पूर्ण फिरला, त्यातच दिवस गेला. ही राहिलं आमचं. 2-3 दिवस सगळं फिरून आला. आता मंदिरात दर्शन झालं शेवटचं. आणि हे नंदी महाराज आहेत. बाकी हे महादेवाचं मंदिर आहे. तुझं नाही एवढं महादेवाचं मंदिर. असं तुमचं एवढं येतो अंबाबाईचं मंदिर आहे का? आता जरा व्यवस्थित दिसायला सकाळपासून. खाली उतराला आम्ही. ही पॅच थोडा डिफिकल्ट आहे बरं का, गडाच्या जवळजवळ आल्यावर, दरवाजाच्या जवळजवळ आल्यावर. उतरताना जरा खाली नजर खाली जाते ना. नजरचा विषय नाही, वजन खाली फेकत असते ना. तिकडं नाही एवढं रे महाराज. असं कुठं आहे तिकडं? हे चढ नाही असं 90 आहे बरोबर. सरळ सरळ आहे त्या. अंदाज घेऊन टाक. तू त्याकडे टाक. वजन आहे ते हाण्यावरनं फार. आम्ही 1.5 तास झालं खाली उतरताव ना. थोडा वेळ त्या मंदिरापाशी थांबला वगैरे. 1 तास झाला आम्ही उतरतो आणि कोणच नाही या रस्त्यानं. म्हणजे आम्ही तिघं जाऊ गॉगल घातलेला व्हिडिओ चालू केला. बरोबर आहे, चांगलं दिसलं पाहिजे. ही म्हणते हसवलं शेण हाकते. मी बघितलं नाही. अरे मी जनावरांची नावं सांगत होतो. ही असू शकते. तुझी भाषा अशी नाही रे. अरे तरी खेड्यात राहतोय. रान मसले, रानटी चुकला नाही. तिथं जाऊन आला, त्या हाईटला जाऊन आला. तिथं कसं कसं आला आमच्या आम्हाला माहित आहे. बघू तुमची तोंड चांगली टाकते पाय. गाडी पंक्चर झाली आमची. गावात पंक्चर दुकान आहे का? पंक्चरचं दुकान आहे का गावात? तिथं हेकडं नाही. आता कुठं? साखरला आहे. किती लांब? म्हणजे 1-1.5 किलोमीटर. पुढे बस टाकते जा पुढे बस. तू घेऊन जा बार काय आम्ही दोघं येतो.
1 किलोमीटर आहे का? जाऊ आपण चिरमावडी लागण आता वर गाडी जाय निघून गाडी काढून आणखी तुम्ही पाय पाय व्हिडिओ काढालोय मी तसं काय करू जवळ गिधर इकडं काढ आम्हाला ते खेकडा दिसला एक नांगी मोठी आणि एक बारकी नंतर उगवले गाडी की दुसरी नांगी हा नाही ही कर की आमची काटकी ती काटकीला जावते भाग्यात आमची गाडी पंक्चर झाली आयुष्यात लागायची म्हणजे कशीही लागतात आम्हाला एक ठिकाणी अर्जंट पोचायचं होतं पण झाली पंक्चर झाली गाडी झालं सगळं इस्कूल किती गडबडीनं आलता सगळं केलं तर आता चालत हिंडाला इथे 1 किलोमीटरवर पंक्चर दुकान एक जण गेली गाडी घेऊन आम्ही असं उभं हिंडाला आणि तो बघा मागं राजगड आहे दिसते मस्त पार्किंग मधून काढताना वाटलं टायरला म्हणलं मनातल्या मनात आलं का एक जण वेगळं सांगते एक जण वेगळं सांगते तो ती पोरगं म्हणते 2 किलोमीटर एक आजोबा आम्हाला 1 किलोमीटर मागं म्हणले 1 किलोमीटर हा ना यांच्यापाशी कधी आज केला का रे मग आळीव टाकली नाही ह्याच्यात आळीव टाकले पण ते उगवलंच नाही याला राजगडीत तुमच्या जवळ आणि तुम्ही पन्हाळा करता राजगड करून झालाय ना म्हणून दुसरा केलता होय बदल भटकता रहे सुयश दादा सोबत तुम कभी जाओ और कांड ना होए गाडी टायरमुळे मी काय करतो तसा विषय नाही कारण दोष कोणाला द्यायचा नाही कांड झाला ना झाला मेमोरेबल ही गोष्ट कोण विसरणार आहे 2 किलोमीटर झालं चालता विषय काय झाला माहिती आहे का जिथं पंक्चर झाली एका म्हाताऱ्याला विचारलं म्हणलं 1 किलोमीटर आहे थोडं पुढे आलं कारगाडीची लिफ्ट घेतली त्यानं अर्धा 1 किलोमीटर सोडलं आणि त्यानं काय म्हणला 1 किलोमीटर आहे त्यानं 1 किलोमीटर चालत आलं आणि एका पोराला विचारलं तर ती 2 किलोमीटर आहे ते चिमटी साखर त्यांना किलोमीटरचं गणित कळत नाही तर काय काऊ आपल्याला बरं वाटलं म्हणून जावं 1 किलो आणि आम्हाला कळलं अजून इथनं तरी 1 ते 1.5 किलोमीटर आहे जास्तच असेल मला वाटते काय द्या राजगडनं जिरवली आमची काय इथली भात शेती आहे मी लवकर धावणार होतो पण अंधार पडला ही भातात असते पुढे भरपूर आहे भात शेती चला तर हे आहे भात शेती किती बी भात क्या भात डॉगेश भाई कसला मोठा कुत्र तुझ्या राहू दिला सोबत यार डॉगेश भाई चावत नसते डोंगरातली कुत्री लागा वाटाड्या मच्छी याला वाट डावची तू एवढी झाले सारखं कसलं दाणं कुत्रा तीच म्हणतोय म्हणला खायला काय मिळत जातं कसला डॉगेश तगडा तगडा असं लागते कुत्र घरी डॉगेश बाय चल आमची सिक्युरिटी आजची विषय काय झाला आमची गाडी झाली पंक्चर आणि आम्ही राजगडपासून 5 किलोमीटर चालत आलो इथं पंक्चरचं दुकान नाही सुयश कटाळा आले आणि इथं भात शेती बघा राजगड बघा इथं आणि आमच्या संगे डॉगेश बाय एक सिक्युरिटी असला मोठा खेळा घुसला होता आणि शेवटी पोचला 6 किलोमीटर लांब आहे सगळी 1 किलोमीटर म्हणत 1 किलोमीटर